ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शेतकऱ्यांना मदत करा, नाहीतर शेतकरी तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाही। विजय वडेट्टीवार। शेतकऱ्यांना मदत करा, नाहीतर येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत हा शेतकरी तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाही। इतकं मोठं संकट आलं असताना त्यांना मदतीची घोषणा नाही, रब्बी धान खरेदीची घोषणा नाही। कुठे आहे सरकार? मुंबईत पाऊस झाला, ती मेट्रो गळत होती, नवीन मेट्रोची ऐसी तैसी झाली। उद्घाटनाच्या पलीकडे या सरकारला दिसत नाही। सरकार अस्तित्वात नसल्यासारखी स्थिती। केवळ हिंदू मुस्लिम करून मतं मिळतात, जनता खड्ड्यात गेली तरी चालेल, अशी टीका आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। पाहूया पुढे ते काय म्हणतात। हो, एकंदरीत महाराष्ट्रामध्ये पावसाने अवकाळी पावसाने प्रमाण घातलेलं आहे। एकंदरीत पुणे, नाशिक, मुंबई सर्वीकडे पाऊस झालेला आहे। काय बघता, कसं बघता, सरकारची काय भूमिका आहे? शेतकऱ्यांना खूप मोठा नुकसान झालं। त्या अद्यापही कुठलाही मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कुठल्याही शेतावर बांधावर जाऊन या शेतकऱ्यांची झालेलं नुकसान, शेतकऱ्यांचा आणि त्यांची व्यथा ऐकण्यासाठी यांना अजिबात वेळ नाही। त्यांना केवळ राजकारण करून त्यापेक्षा सत्ता आणि खुर्ची यांना महत्वाची आहे, पण शेतकऱ्यांचं जे काय हाल होत आहेत त्या संदर्भात अद्याप एकही मंत्री, काल मी विखे पाटील पाहिले फक्त, किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष बांधावर जाऊन झालेले नुकसान पाहावे आणि मग त्यांना हे कळेल की झालेलं नुकसान किती मोठं आहे। आणि ठीक आहे, तुम्ही अवेळी पाऊस किंवा अवकाळी पाऊस, गारपीट त्याचा मंत्री होतो, पण राज्य सरकार SDRF त्याप्रमाणे स्टेट डिझास्टरचे त्याप्रमाणे त्यांनी मदत करण्याची आवश्यकता आहे। आणि तुम्ही केवळ तोंडाला पानं पुसण्याचं काम आम्ही हे करतो ते करतो सांगण्यापेक्षा आणि बडाया मारण्यापेक्षा प्रत्यक्ष जा आणि बघा आणि शेतकऱ्याला मदत करा। नाहीतर तुम्हाला शेतकरी या जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समितीला तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे या सरकारने। थोडी शेतकऱ्यांची कीव नाही यांना। इतकं मोठं संकट आलं असताना सुद्धा त्यांना मदतीची घोषणा नाही। थातूर मातूर पंचनामे केले जात आहे। धान उत्पादक शेतकरी पूर्णतः कोळप झाला आहे। पूर्ण रब्बी पिकाचं सर्व धान अजूनही खरेदी केंद्र सुरू केले नाही, त्यांना परवानगी नाही। आम्ही सातत्यानं मागणी करतो, पण त्याकडे दुर्लक्ष आहे। काय करताय सरकार? कुठे आहे सरकार? कळत नाही की महाराष्ट्रामध्ये हे महायुतीचं सरकार आहे म्हणून सांगतात, सरकारच आम्हाला दिसत नाही। लोकांच्या संकटाच्या वेळेस मुंबई एवढी मोठी तुंबली पहिल्याच पावसात, ज्याचं उद्घाटन झालं होतं मेट्रोचं, तिकडे ती मेट्रो पूर्णतः संपूर्ण निकृष्ट दर्जाचं बांधकाम म्हणून बांधकाम झाल्याचं लक्षात आलं, पूर्ण गळत होती। नवीन पूर्ण मेट्रोची ऐशी तैशी त्या ठिकाणी झालेली सगळ्यांना दिसली।